नमस्कार. नमस्कार. आज कविवर्य नारायण सुमंत यांच्या थेट बांधावर आपण आलेलो आहोत. नारायण सुमंत हे नाव सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, पण ते एक जातिवंत शेतकरी आहेत हे बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल. म्हणून आज प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर आपण हजर झालेलो आहोत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे तत्वज्ञान अख्ख्या जगाला सांगणारे संत सावता महाराज अगदी काही किलोमीटर अंतरावर आमच्यापासून संजीवन समाधी त्यांची या ठिकाणी आहे. आणि तोच ध्यास मनात घेऊन संपूर्ण आयुष्यभर शेती मातीशी नाळ अखंड ठेवणारा हा रानकवी आज आपल्याशी बोलणार आहे. आणि थेट त्यांच्या शेतावरून आपण आज रसिकांशी बोलतो आहोत. तर मी कविवर्य नारायण सुमंत यांना बोलतं करतो. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्याला भेटून खरं म्हणजे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. नुसतं वर्णन करून किंवा खिडकीतून निसर्ग पाहून कविता करणारा कवी आणि प्रत्यक्ष राबून मातीतून कविता उगवणारा कवी, हा जो काय फरक आहे, हे जे काय निसर्गाचं देणं आहे आणि ते स्वतः अनुभवण्यासाठी आज आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. तर सर, ही शेती तुम्ही केव्हापासून करता? मी 1978ला ग्रॅज्युएट झालो. सोलापूरला संगमेश्वर महाविद्यालयामध्ये BCom झालो मी. पण त्यावेळेला एक माझ्या वडिलांचा जो विचार होता की आजचं शिक्षण हे तुम्हाला नोकर करणार का मालक करणार, हा विचार मला अस्वस्थ करून गेला. की आपण BComला डिस्टिंक्शन आहोत, कबूल आहे, पण मग आपण नोकर होणार काय कोणाची तरी. आणि एवढी वडिलार्जित ही जी जमीन आहे 18 एकर, विहीर आहे, बागायत आहे, आणि मी पाहिलं की माझे 7वी झालेले वडील जर दरवर्षी गावातले कमीत कमी 40 ते 50 लोकांना बारमाही रोजगार जर उपलब्ध करून देत असतील, त्यावेळेला गुराळ असायचं, तांबडा ऊस असायचा, 6 महिने गुराळ झालं. त्यामुळं मी ठरवलं की नाही, मी काही माझ्या शिक्षणाने मला नोकर करता कामा नये. स्वामित्व हे खरं शिक्षणाचं तत्त्व असलं पाहिजे. आणि त्यामुळे मी 1980 पासून प्रत्यक्ष शेती सुरू केली. इतके म्हणजे अक्षरशः त्यावेळेला थ्रेशर नवीन होता, ज्वारी करायची मशीन, मळणी मशीन. आणि वडील मला म्हणले की पहिले 2-3 वर्ष तू स्वतःचा खर्च स्वतः करून दाखव मला, मग शेती चालू देतो. त्यामुळं मग मी त्यावेळेला मळणी मशीन घेतली. आणि मळणी मशीन पहिली तालुक्यातली पहिली मळणी मशीन, पडगिलवारचं त्यावेळेला नुकतंच मॉडेल आलेलं होतं. अरे वा. आणि मी शेती सुरू केली. म्हणजे BCom डिस्टिंक्शन झालेलं असताना तुम्हाला शेतीकडे वळावंसं वाटलं. आज प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार झालेला आहे आणि प्रत्येकाकडे थोडी का होईना शेती आहे, परंतु कोणताही शाळा शिकलेला मुलगा किंवा मुलगी असेल ती शेतीकडे वळायला तयार नाही. आज एखाद्या मुलीला स्थळ पाहायचं म्हटलं तरी तो शेतकरी नवरा स्वीकारत नाही. पण असं असताना शेती हाच खरा रोजगार निर्मितीचा मुख्य स्रोत आहे आणि तेच आपण विसरलेलो आहोत. आणि ते तुम्ही न विसरता शेती करता आहात. पुढच्या पिढ्यांना हा आदर्श घेण्यासारखा आहे. ही शेती करत असताना सर, कधी तुम्ही निसर्ग कोपला, निसर्गाने नुकसान झालं, अवकाळी पाऊस आला, गारा पडल्या, आणखीन काही, तर तुम्ही कधी खचला का? नाही, कधीच नाही. कारण कसं आहे की अति पाऊस होणं, अतिवृष्टी होणं, पीक जाणं, हा जरी निसर्गाचा प्रकार असला तरी त्या झालेल्या पावसाचा पुन्हा पुढल्या पिकाला उपयोग होतच असतो. आणि मला एक सांगा की उन्हामध्ये तळल्याखेरीज जमीन पिकत नाही हे मला माहिती आहे.
आज हा जो सगळा माढा तालुका आहे किंवा जो जो दुष्काळी भाग आहे, इथल्या जमिनींमध्ये जी पिकं येतात ती बागायती क्षेत्रामध्ये कॅनल बागायत येत नाही. मिरची सारखं असेल हे, कारण तर जमीन तळलेली असते. हो हो. त्यामुळे मी नेहमी असं समजत आलेलं आहे की दुष्काळ ही सुद्धा खरं म्हणजे एक वरदान असतं. शेती व्यवसायात अनेक, आता तुम्ही पाहता किती फंगस आहेत, किती व्हायरस आहेत. आता हा कोविड-19 सारखा हे आहे, पण तुम्ही पाहाल की जिथं तापमान आहे, जो दुष्काळी भाग आहे, तिथं हा कोविड सुद्धा फारसा आपलं प्राबल्य नाही दाखवू शकत. अच्छा. हा, त्यामुळे मी खचलो नाही कधी. हम्म, 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 एकनिष्ठ. आणि शेवटी कसं आहे हम्म, की हा व्यवसाय असा आहे हम्म, की एक दाणा पेरून हम्म, हजारो दाणे काढण्याचं सामर्थ्य या व्यवसायामध्ये आहे. आणि शेवटी मी नेहमी एका कवितेमध्ये जसं म्हणलं की हा जो आहे शेती हा व्यवसाय जो आहे, हा घामाचा व्यवसाय आहे. Yes, yes. म्हणजे श्रमप्रतिष्ठा हा आपल्या या भारताचा मुळात स्थायी भाव आहे. स्थायी भाव. आता जी तुम्ही म्हणता हे जे बेकारी वगैरे जे वाढलेली आहे, त्याला काय काय कारण आहे? हे लक्षात आलं नाही आपल्या की मेंदू एकच आहे पण हात दोन आहेत. येस येस येस. अगदी अगदी सर. आता मी थोड्या वेळापूर्वी आपलं जे जुनं गुराळ घर होतं हो. ते मी पाहिलं. हां. तुम्ही अनेक वर्ष गुराळ घर चालवलं. हो. स्वतःचा ऊस हो. स्वतःच्या गुराळ घरात गाळून हं. त्याचा गुळ बनवून थेट बाजारपेठेत आणला. हो. तुम्ही कुठल्या कारखानदाराकडे गेला नाही 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 की ऊसाचे हप्ते मागावे. नाही नाही. हा प्रकार म्हणजे जे आपल्या शेतात पिकतं ते डायरेक्ट विकायचं. विकायचं. हा जो शेतकऱ्यांचा, इथं जो शेतकरी नडला जातो, बरोबर. फसवला जातो, तर असं न होता प्रत्येक शेतकऱ्याने आपला माल थेट बाजारपेठेत गेला पाहिजे. बरोबर. हे कौशल्य हे पण प्रत्येकानं शिकलं पाहिजे. आणि ते तुम्ही 25 वर्षापूर्वी ते करत होतात, याचा खरोखर मनस्वी आनंद आहे. आणि जे शेतकरी शेती करताहेत त्यांनी यातून बोध घ्यायला हवा. दुसरी महत्वाची गोष्ट, या बाबतीत मला एक माझी जुनी जी आठवण झाली प्रत्यक्ष घटना, की मला वाटतं ते काहीतरी 1998 साल होतं. आणि त्यावेळेला शेतकऱ्यांना ऊस गाळायला बंदी. हा हा, स्वतःचा ऊस शेतकऱ्याला गाळायला बंदी. तो सक्तीनं कारखान्यात घातला पाहिजे. मी माझा दरवर्षीप्रमाणे गुराळ सुरू केला, कारण माझा ऊस होता, शेजारचे आमचे गंगाराम राजपूत त्यांचा ऊस होता, काशीनाथ काका त्यांचा ऊस असायचा, बळू पाटील त्याचा ऊस होता. हे गळिताचे ऊस होते सगळे. आणि त्यावेळेला तालुक्यामध्ये एकही कारखाना नव्हता. होता तो माळीनगरचा, सासवड माळी शुगर फॅक्टरी. म्हणजे ज्या वेळेला त्यांना ऊस कमी पडेल त्यावेळेला आम्हाला गाळायची बंदी. आणि ज्या वेळेला ओव्हरफ्लो असेल, जेव्हा ऊस जास्त असेल, तेव्हा मात्र शेतकऱ्याच्या ऊसाचं काय झालं बघायला कोणी यायचं नाही. त्यामुळे त्यावेळेला जेव्हा तो ऊस गाळपाचा आदेश मी तोडून गुराळ चालू केलं, स्वतः जिल्हाधिकारी आला. मी त्याला स्पष्ट म्हणलं की मागच्या वर्षी का मला ऊस गाळू दिला, त्याच्या मागच्या वर्षी तुम्ही का गाळू दिला, त्याच्या मागच्या वर्षी तुम्ही का गाळू दिला. आज हा जे संपूर्ण गुराळघर बांधणं, हा जो सगळा ह्याचा जो खर्च आहे म्हणलं, ह्याचे म्हणलं तुम्ही कोण देणार म्हणलं, यंदा बसून राहिलं. आणि माझं मी पिकवलेलं आहे, ह्याचं काय करायचं हे मी ठरवणार, तुम्ही नाही सांगणार. येस येस येस. हे तुम्ही नाही सांगणार. आणि त्यावेळेला अक्षरशः निरुत्तर होऊन त्याला निघून जावं लागतं. हो हो, तो काळ. एक माझा कॅम्पस आहे म्हणलं, हा माझ्या कॅम्पसमध्ये तुला येता येणार नाही म्हणलं. क्या बात आहे. साधं म्हणलं तू प्राचार्याच्या परवानगी खेरीज कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊ शकत नाहीस. हे संपूर्ण 18 एकर जे आहेत म्हणलं, हा माझा कॅम्पस आहे म्हणलं, ह्याचा शेतसारा, शिक्षण फंड, लोकल फंड सगळं मी भरतोय म्हणलं दरवर्षी. माझी परवानगी तू येणार कसा बांधायचा. नाही नाही, अगदी तो जो प्रकार होता की त्या काळी गुराळघरांच्या मालकांना अगदी तुरुंगात घातलं जायचं. हो. ती गुराळघरांचे क्रेशर जप्त केले जायचे. तो काळ मी पण पाहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही गुराळघर चालवलं ठीक आहे, पण त्या गुराळघराशी काही निगडीत तुमच्या आठवणी आहेत. तुमचे काही अंतर्मनात ठेवलेला ठेवा आहे,
ती गुऱ्हाळघर कसं चालायचं. आजकाल गुऱ्हाळघर बऱ्याच नवीन पिढीला माहीत नसेल, पण अगदी गुऱ्हाळघर चालू झालं म्हणजे अख्खा गाव तिथं राबत असल्यासारखा दिसायचा. आणि तिथं किती रस प्या, किती ऊस खावा, किती गुळ खावा, किती त्या गुळाची मलई खावा. अगदी तो एक छंद असायचा त्या काळी लहान मुलांचा, मोठ्या माणसांचा. अगदी घागर घागर रस पिणारी माणसं त्या काळात होती. ते गुऱ्हाळघराचं खूप म्हणजे ते एक नांदतं घर असायचं. नांद. आणि त्या नांदत्या घराची एक लावणी हो. आपण लिहिलेली आहे, ती मला आठवतंय. तर रसिक प्रेक्षकांसाठी ती लावणी आम्हाला ऐकवावी अशी मी आपल्याला विनंती करतो. म्हणजे प्रसंग असा होता की बुवा, आता चुलवण चालू आहे म्हटल्यानंतर किती वर्दळ असायची आणि आवर्जून लोक येणार रस प्यायला. मग त्यावेळेला मी काय करायचो, आमच्या पिंपळखुंट्याला मग किती 7वीपर्यंत शाळा. हां. मग आपलं एक दिवशी मी सगळ्या हेडमास्टर म्हणायचो की उद्याच्याला एक वर्ग पाठवा. असं दररोज एक एक वर्गातल्या पोरींना रस प्यायला आपलं त्यांना तेवढं आपलं म्हणजे एखादी सहल झाल्यासारखं व्हायची, हो, आपलं हो, वनविहार हो, झाल्यासारखं. हो, आणि हो. मुलांना हो. माझ्या सगळी पिंपळखुंट्यातले असताना त्यांना काही नवीन नसायचं, हम्म. पळत सुटायचे. मग त्यावेळेला माझ्या हे आलं की बाबा, समजा एखादं कॉलेजचे जर समजा हे तांडा जर आला गुऱ्हाळावर, अच्छा. तर त्यावेळेला काय फिलिंग्ज असतील. कारण मी कॉलेजमध्ये होतो हां, हां, हां. आणि त्या नवतीचे जे धुमारे असतात येस येस. ते अनुभवलेले होते. त्याच्यामुळं हे भर गुऱ्हाळाचा राब, हां, हां. भर गुऱ्हाळाचा राब, घेऊन आलास कालिजेचा ताफा. हां, हां. भर गुऱ्हाळाचा राब, घेऊन आलास कालिजेचा ताफा. तव्हापासून छळतो वाह, चाफा, वाह. हिला छळतोय हिरवा चाफा. वा वा. तव्हापासून छळतो चाफा, हिला छळतोय हिरवा चाफा. तू आलास गुऱ्हाळावरती, तू आलास गुऱ्हाळावरती, जाळ पेटला कायली खालती. आहा. तू आलास गुऱ्हाळावरती, जाळ पेटला कायली खालती. वा. अंगा अंगावर गुळचट वा, वा. वाफा, तव्हापासून छळतोय चाफा. तव्हापासून छळतो चाफा, हिला छळतोय हिरवा चाफा. मर्द असा तू फड घावना, मर्द असा तू फड घावना, वाट गाडीची तुला घवना. वा वा वा. तुडीवाला मेथीचा वाफा, तव्हापासून वा वा वा. छळतोय चाफा. वा. तव्हापासून छळतो चाफा, हिला छळतोय हिरवा चाफा. वा 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 वा. अतिशय सुंदर वर्णन. अगदी गुऱ्हाळघर आजही माझ्या नजरेसमोर उभं राहिलं. ह्या गुऱ्हाळघराच्या यशस्वीनंतर तुम्ही शेतीची आपली नाळ तशीच ठेवली. महाराष्ट्रभर तुम्ही आपल्या कवितेच्या माध्यमातून शेती मातीचं नातं सांगण्याचा प्रयत्न केला, आजही करता आहात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की ही शेती एकदाची विकावी आणि शहरात अगदी आरामशीर सदाशिव पेठेत एखादं घर घ्यावं, तिथं मुलं बायको आपण राहावं, असं तुम्हाला कधी वाटलं का? नाही, कधीच नाही. आता बघा ना तुम्ही, सध्याच्या घटकेला पुण्याजवळ मांजरी बुद्रुकला पूर्ण 1.25 गुंठ्यावर 3 मजली इमारत उभी आहे. माझी 2 मुलं तिथे आहेत, माझी मालकीण तिथे, पण मन नाही रमत. कारण कसं आहे बघा ना, आता तुम्ही नुकतंच आता विजयादशमी झाली, एक वाटीभर माती 10 रुपयाला आणायची. किती?
वाटीभर माती 10 रुपयाला आणायची. त्याच्यामध्ये ती 10 रुपयाची धान्याची पुडी आणायची आणि ती टाकायची. हा, हा. आणि त्याच्यावर पुन्हा 10 रुपयाचा तो करा आणायचा आणि ठेवायचा. म्हणजे एकूण 100 रुपयात तुम्ही नवरात्र जर उभं करणार असाल मातीतलं, कशी क्या बात. अगदी अगदी. कसं आहे बा की सुरेश, तुला कल्पना नाही की शिलंगणाला जायचं म्हटल्यानंतर त्यावेळेला सजगुर असायचं, म्हणजे बाजरी, हो हो हा? हो हो हो. बाजरीची कणसं हम्म, हा? हम्म. आलेली असायची. हो हो. मग ती बाजरीची कणसं आणि ते घाटात उगवलेल्या वेगळी धान्य सगळी हो, हो. ही टोपीत खावायची. हो हो हा? हो हो. तुरा. आणि ते आपट्याचा फाटा हा. ते घेऊन शिलंगणाला जायचं. येस येस. मग हे ज्यांनी कळतं झाल्यापासून अनुभवलाय, असं मला कसं वाटेल की आपण शहरात राहू. कसं आहे पहा की ठीक आहे, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुम्ही अर्थार्जनासाठी म्हणून जाणं, नोकरी करणं आणि कमवणं, पण ह्याला मर्यादा आहे. तुम्ही जर जमीन विकणं, आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की जी आपण घेतलेलीच वस्तू नाही ती विकण्याचा आपल्याला नैतिक अधिकार काय? क्या बात. खरं आहे, खरं आहे. अधिकार काय? नाही, खरं आहे. तुम्ही तुमची स्वतःची किडनी विका, माझं काही म्हणणं नाही. वा. विका, पण वडिलांची जमीन जर असेल तर ती जशीच्या तशी पुढल्या पिढीला हस्तांतरित करून आपण निघून जायचंय. वेअर ट्रस्टी. येस येस येस. काय पहा की कृषी संस्कृती जी आहे की मी तुम्हाला सांगितलं ही श्रमप्रतिष्ठा आहे. इथं घामाला महत्व आहे. तुम्ही राबा, घाम गाळा, ती तुम्हाला पोटभर देईल. आणि ते सुद्धा तत्व कसं आहे, गदिमांनी फार सुंदर आहे ते की पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाराचे हात हजारो, दुबळी माझी. अतिश्रीमंतीची स्वप्न पाहून तुम्ही ज्या वेळेला इथल्या हवामानाला योग्य नसलेली सुद्धा जर पिका कराल, आणि जर तुम्ही म्हणाल निसर्गाने नुकसान झालं, जबाबदार तुम्ही आहात. ज्या ठिकाणी गारपीट होते तिथे तुम्ही द्राक्ष करताच कशाला? द्राक्षाचा जो भागच नाही तिथं तुम्ही द्राक्ष करणार आणि म्हणणार नुकसान झालं. म्हणजे पीक पद्धती सुद्धा शेतकऱ्यांनी त्या प्रांतानुसार हो स्वीकारली पाहिजे. आणि आता तुम्ही हे कसं झालं की मान्य वाहतूक व्यवस्था आली, सगळं झालं, अमुक झालं, तमुक झालं, परंतु जी पर्जन्य पिक आहेत ती नष्ट झाली ना. मला आठवतं की मी अगदी 11वी पर्यंत सुद्धा 18 धान्य घरामध्ये पाहिलेली आहेत. किती मोजून 18 धान्य असायचे. राळा असायचा, भगर असायची, उडीद असायचा, मूग असायचा, मटकी असायची, हुलग, किती म्हणून नाव होतं, बाजरी, गहू, मका, ज्वारी, धान्य किती प्रकारची. करडई, साळी. तेल कधी विकतच नाही. करडी न्यायचं आणि घाणा काढून आणायचं. फक्त मीठ, काड्याची पेटी, मेणबत्त्या असल्या गोष्टी विकत आणायच्या असायच्या त्यावेळेला. आणि त्यामुळं शेतीवर भागत नाही, शेतीवर भागत नाही याचा अर्थ शेतीवर तुमची चैन भागत नाही. अगदी अगदी अगदी. खरं म्हणजे हा विषय आपण कविवर्य नारायण सुमंत यांच्या आईसाहेब असताना हा विषय आम्ही दोघांनी तो लिहिण्यासाठी घेतलेला होता. हो. की बिन पैशाचा गाव. हा, पण तो आणखीन अपुरा नाही, होईल कधीतरी पूर्ण. तर त्या पूर्वीची जी ग्राम संस्कृती होती, स्वयंपूर्ण खेडं होतं, त्या खेड्यामध्ये मिठाशिवाय दुसरं काहीही बाहेरचं आणलं जात नसे किंवा लागत नसे, आणि लोकांच्या गरजाही तेवढंच कमी होत्या. अहो अक्षरशः म्हणजे काड्या डबडं न वापरणारे कितीतरी मी म्हातारे बघितले की जे ते गारगोट्यात चकमकच वापरणार, बीडीपेट वाजता चकमक. येस येस येस. गारगोट्या असायच्या अगदी बरोबर. खिशात, ते छाटण्याला खिसा असायचा, त्या गारगोट्या काढायच्या, ठिणगी पाडायची ते रुईच्या कापसावर.
पाहिलं ते पण मी आता कोणाला पाहिलं. रुईचं कापूस माहित नाही. किंवा प्रत्येकाच्या घरी विस्तव मागून नेला जायचा, ह्याच्या हो. घरून त्याच्या घरी, त्याच्या अगदी. घरून त्याच्या घरी. हो, विस्तव कधीही विजला जायचा विजला नाही. नाही, चुलीत कायम आणि दुखती गौरी. शेतीवर जेव्हा हुरड्याच्या आकट्या पाडल्या जायच्या तेव्हा जोपर्यंत शेतात हुरडा आहे तोपर्यंत त्या आकटीतील विस्तव हा. ताजा असायचा, फुललेला असायचा. तर असा तो काळ होता. आणि सरांनी सांगितलं की बाबा खरोखर शेती विकण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. ही गोष्ट समस्त ज्याच्या नावावर 7/12 आहे त्या सर्वांनी ध्यानात ठेवावी. बिलकुल. अगदी मला एक आचार्य रजनीशांचं वाक्य आठवतं की त्यांच्या समाधीवर लिहिलेलं आहे की रजनीश कधीही जन्माला आले नाहीत किंवा मेलेही नाहीत, ते फक्त पृथ्वीच्या प्रवासाला किंवा भ्रमणाला आले होते. अगदी तसं आपण सर्वजण या मातीची लेकरं आहोत. तिला आपण आईसारखं जपलं पाहिजे, तिची सेवा केली पाहिजे, ती नक्कीच आपल्याला मेवा देईल. खरं तर आमचं गाव, सरांचं गाव अगदी पंढरपूरपासून अगदी जवळ आहे. या पंढरपूरला जाणाऱ्या हजारो दिंड्या या गावावरून जातात. सगळे वारकरी गावावरून जातात. आणि आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये हा अगदी संपूर्ण जिल्हा विठ्ठलमय होऊन जातो. अगदी प्रत्येकाच्या तोंडात त्या विठ्ठलाशिवाय दुसरं काही असत नाही. अगदी तीच कविता आज सरांकडून मला ऐकायची आहे की तो जो आषाढातील दिंडीचा जो सर्व प्रसंग आहे आणि आज तो ऐकण्याचं माझं मन झालेलं आहे, इच्छा झालेली आहे. निळ्या वावरात दिंड्या. सुरेश, मागच्या 15 दिवसाखाली बुधवारी इथं फार मोठा पाऊस झाला. अच्छा. हां. म्हणजे मी कळता झाल्यापासून असा पाऊस बघितलेला नाही. बर. ज्याला म्हणजे पूर्वी मी ऐकायचो की सुपानी पाणी फेकल्यासारखा पाऊस झाला, सुपानी पाणी फेकल्यासारखा. तर तसा तो बुधवारी पाऊस जो झाला त्यावेळेला मी ती कविता मोठ्याने म्हणत होतो घरी. क्या बात आहे. हां. आणि कसं आहे की कविता आपण लिहितो किंवा आपण म्हणतो की कविता सुचली, पण काही कवितांच्या बाबतीत असं असत नाही. प्रत्यक्षात ती कविता आपण समोर निसर्गाच्या ह्याच्यात वाचतच असतो. येस येस. बरोबर. म्हणजे ती आपली नसतेच. ज्या वेळेला मी वाखरीला जातो ना नवमीला, आणि एखाद्या वेळेस सगळ्या पालख्यांची दर्शनं होतात. आणि जुना नियम तुला सांगतो सुरेश आपल्या ह्याच्यासाठीचा, की दिंड्यांच्या आणि पालख्यांच्या मार्गावरची जी जी गाव आहेत त्यातल्या वारकऱ्यांनी आषाढीला कधीही वारीला जायचं नाही. का? येणाराच्या बंदोबस्तासाठी त्यांना भाकरी करून घालणे, त्यांची व्यवस्था करणे म्हणजे आपली वारी. येस. बरोबर. अगदी असं आहे. आता त्या संदर्भातली कविता मी नंतर ऐकून तुला. हां, हां. पण हा जो कसा आहे पहा की इथली काळी जमीन आणि निळा आभाळ, काय हे जेव्हा पाऊस येतो. मी वाखरीला असताना जेव्हा ते पाहायला माऊलींची पालखी येते, बाजीराव विहिरीपाशी मी होतो. आणि बाजीराव विहिरीपासून रिंगण संपून या लागलेली साधारण 5:15 5:30ची टायमिंग. आणि त्या वर्षी काय झालं होतं नेमकं की अधिक महिना आल्यामुळं ऐन ह्याच्यामध्ये पूर्वा नक्षत्राच्या आसपास आषाढीचं आलेलं होते. त्यामुळं एकदम असं आभाळ बिभाळ उठलं आणि विजांचा लखलखाट वगैरे सुरू. पण ह्यांना काहीच फरक पडत नाही ना, वर काय खाली काय. त्यांच्या पद्धतीने नाचत ते दिंडे या लागलेले. आणि माऊलीची पालखीच पाहिलं कधी त्या झेंडे. हो पाहिलं. आणि त्यावेळेला मी अँकरिंग करत होतो ETVचं. त्यावेळेला हे सडनली मला हे आले की निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ,
निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ गरजे आखाडी आभाळ गरजे आखाडी आभाळ गरजे आषाढी आभाळ गरजे आखाडी आभाळ गडगडाट तो मृदंग आहा. वीज प्रकाशेल काका गडगडाट तो मृदंग वीज प्रकाशेल काका माऊलीच्या पालखीची जशी झळकते वा, वा. पताका वा. माऊलीच्या पालखीची जशी झळकते पताका झाडे झाली वार करी वा वा. झाडे झाली वार करी सुरू पाऊस कोल्हाळ गरजे आखाडी आभाळ गरजे आषाढी आभाळ निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ गरजे आखाडी आभाळ गरजे आषाढी आभाळ वारा लावता मल्हार आहा. वारा लावता मल्हार ढगांनाही फुटतो पान्हा वारा लावता मल्हार ढगांनाही फुटतो पान्हा धारे धारे लांब लुचतो माझा माती वा, वा. मधला तान्हा धारे धारे लांब गलुचतो माझा माती मधला ताना पदन्यास पाण्यातूनी वा वा. पदन्यास पाण्यातूनी थेंब वाजी घुंगुर बाळ क्या बात. गरजे आखाडी आभाळ गरजे आषाढी आभाळ सरीतून आला हो हो. सरीतून आला आला माझ्या शिवारात भोळा सरीतून आला आला माझ्या शिवारात भोळा नांगराच्या नवसाला आज पावला रे काळा नांगराच्या नवसाला आज पावला रे काळा उद्धरिले माझ्या बीजा उद्धरिले माझ्या बीजा सरे माथीचा दुकाळ वा. गरजे आखाडी आभाळ गरजे आषाढी आभाळ गरजे आखाडी आभाळ वा. गरजे आषाढी सुरेश पावसाच्या धारा जेव्हा पडत असतात ना विशेषतः दिवाळी नंतर वापदावणी नंतर जो पाऊस येतो त्यावेळेला तो जर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल की ज्वारी अशी 4थ्या 5व्या 6व्या पानावर असते आणि त्यावेळेला जो पाऊस येतो अक्षरशः म्हणजे जसं एखाद्या लेकरांनी दूध प्यावं हो हो. क्या बात. जसं म्हणजे स्तनाला लुचावं तसं प्रत्येक धारेला तो प्रत्येक कोंब लुचतोय असं आपल्याला दिसतं. खरं. आणि म्हणून मी म्हटलं की कविता आपण लिहितो असं म्हणतो आपण की कविता सुचते असं नाही कविता आपण वाचत असतो समोर कविता असते अगदी. तो हा अनेकदा अनुभव घेतला असेल की ज्या वेळेला पहाटचे 5:30 6:15 झालेले असते आणि आपण आपल्या मळ्यात असतो मुक्कामाला मग भले ते मोडणी चालू असेल खळ्यासाठी त्यावेळेला जर आपण असं निघालो पिकातलं दव पडलेला विशेषतः गव्हावर वगैरे हो हो. आणि त्यावेळेचा जो अनुभव असतो म्हणजे शिरशिरी म्हणजे काय असते हे त्यावेळेला आपलं म्हणून मी म्हटलं की ही वाचतो आपण कविता. अगदी. तुम्ही आज या कवितेच्या माध्यमातून साक्षात विठ्ठल माझ्या समोर उभा केला. मी त्या विठ्ठलाला प्रथम प्रणाम करतो. खरं म्हणजे या शेतीशी एवढी नाळ घट्ट ठेवणं हे अतिशय कठीण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. बरोबर ती तुम्ही टिकवली आहे.
याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. कविता सुचते कशी, ती प्रकट कशी होते, त्याचे तुम्ही आणखी अनेक उदाहरणं सांगितली. ही कविता आपल्याला दिसत असते, आपण वाचत असतो. ती प्रत्येकाला मांडता येत नाही, व्यक्त करता येत नाही, नाहीतर प्रत्येकजण कवी असतोच. म्हटलं जातं ना की रसिक हा मुका कवी असतो आणि कवी हा बोलका रसिक असतो. येस 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 येस. कवितेची जी देहबोली आहे, तुम्ही कविता सादर करण्या अगोदर तुमच्या ती देहबोलीतून प्रेक्षकांच्या काळजाला जाऊन भिडते. हे जे तुमचं वैशिष्ट्य काय आहे. बरं का सुरेश, की मी ग्राम संस्कृतीमध्ये जन्मलो, मी ग्राम संस्कृतीमध्ये लहानाचा मोठा झालो. त्यामुळं माझ्यावर जो काही सगळा संस्कार आहे तो ग्राम संस्कृतीचा आहे. त्यामुळं इथं कुठलाही खेड्यातला माणूस तुम्हाला बोलताना असं सहज हात बांधून बोलताना दिसणार नाही. ऑफिसमध्ये टेबलवर बसून बोलण्यासारखा अगदी, अगदी, अगदी. हातवारे होतातच. येस येस. म्हणजे एरवी सुद्धा बोलताना माझे हात काही बांधलेले नसतात किंवा ही व्यक्त होणे, त्याला सर्वभावी व्यक्त होणे म्हणतात, तो खरा स्थायी भाव आहे खेड्याचा. सर्वभावी व्यक्त होतो. सकाळी सकाळी झाल्यानंतर एखाद्या घरासमोर जर समजा सडा दिसला नाही तर कुठलाही म्हातारा जाताना सहज डाफवतो तिथल्या सुवासनेला. आणि तेही तिला काही वाटत नाही, कारण का हा स्वभाव आहे, हा ग्राम संस्कृतीचा स्वभाव. अगदी खुद्द त्या स्त्रीचा सासराही तिला इतका रागाने कधी बोलला नसेल, इतका राग चेहऱ्यावर घेऊन तो कुणी त्रयस्थ तिला बोलतो. अगदी. तुम्ही ज्या खेड्यामध्ये राहता, पिंपळखुंटे हे तुमचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये अनेक प्रकारची पिकं घेतली जातात. हो, संपन्न असा हा गाव आहे आणि तुम्ही त्या गावाशी आजही निगडीत आहात. तर तुमच्या पूर्वीच्या काही जुन्या गावाविषयी काय आम्हाला सांगाल का, की पूर्वीचं गाव कसं होतं किंवा पूर्वीच्या लोकांच्या पद्धती, चालीरीती, एकमेकावर प्रेम करण्याची भावना किंवा लोक कशी राहत होती, नांदत होती गुण्यागोविंदाने. आज जी कुठली गोष्ट एक 2-5 मिनिटाला कुठली तर जातीयवादी तेढ निर्माण केली जाते आणि माणसात फूट पाडली जाते. आज हा मीडिया फास्ट झालाय. तर पूर्वीही या सर्व जाती प्रत्येक गावात गुण्यागोविंदाने राहत होत्या. हो. त्याच्या मागचं गमक काय? कसं की जसं जसं प्रगती होत गेली वैज्ञानिक, की मला नेहमी राहणार की तणनाशकं निघाली. तणनाशकांनी पिकातलं कुठल्याही प्रकारचे तण असली तरी ती आम्ही नष्ट करू शकतो. पण समाजातली ही जातीभेदाची जी तण आहेत काय, ते नष्ट करण्यासाठी अनेक संशोधकांनी संशोधन केलं. मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील. पण अद्याप ह्याच्यावर तणावर, जातीच्या तणावर औषध तणनाशक निघालेलं नाही. आणि पूर्वी ही तण प्रत्येक कुटुंब स्वतःच खुरपून काढत होतं. वा. स्वतःच खुरपून काढत होतं. आता नाही. आता म्हणजे कसं आहे की व्यवस्थेसाठी राज्य यंत्रणा, साम्राज्य यंत्रणा, सरकार यंत्रणा ही जाणीवपूर्वक हे जाती जोपासते आहे आणि त्याला खत पाणी घालते आहे. त्यामुळे एकेकाळी जसं काँग्रेस गवत, चांदण फुली किंवा धनुरा हे गवत नव्हतं. 72 साली त्या अमेरिकन लाल गव्हातनं ते बी गवताचं जसं आलं, तसं जसं जसं ही लोकशाही पद्धत, महात्मा गांधी गेले, नेहरू गेले, म्हणजे जसा जसा सत्ताधिकाऱ्यांमधली नीतिमत्ता, देशप्रेम वगैरे कमी कमी होत गेलं, तसं तसं खेडेपाड्यांनी हे जातीपातीचं विष
आणखीन ताकदीनं वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. माझं पहिलं गाव म्हणाल तर कसं, माझी आई सुई नव्हती माझी आई. पण तिला असं कधी वाटलं नाही की आपण सुमंत म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातल्याची आपण 14व्या वंशाची सून आहोत आणि एखाद्या हरिजनाच्या महिलेचं बाळंतपण मी करायला कशी जाऊ किंवा विटाळ होईल, हा विचार कधीच आला नाही. किंवा कारण पूर्वी तर काय तू म्हणला गावाचे आहे किती, तर एखादी जर बाळंतीन अडली तर तिला बैलगाडीत घालून कुर्डवाडीला न्यायचं. तर मध्ये कोलदारा म्हणून आता तू बघितलेला आहे, तो माझ्याकडे अनेकदा मोटरसायकल